हाय, गुड मॉर्निंग सर्वांना. तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर अतिवृष्टीमुळे आणि गारपिटीमुळे जे 11 जिल्ह्यांचं नुकसान झालेलं आहे, तर त्या 11 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता ही नुकसान भरपाई मंजूर झालेली आहेत. तर त्या संदर्भात आपला हा व्हिडिओ आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट करू नका. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात महत्त्वाचं असं अपडेट आहे. तर शेतकरी मित्रांनो, जून व जुलै 2023 मध्ये राज्याच्या विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली होती. याच संदर्भात नुकसानग्रस्त झालेल्या 11 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून 1071 कोटी रुपयाची नुकसान भरपाई ही मंजूर केलेली आहे. यात वाटप होत असताना गारपीट असो किंवा अतिवृष्टी असो किंवा सततचा पाऊस असो, पात्र बाधित झालेल्या शेतकऱ्यांना KYC केल्यानंतर या अनुदानाचा वाटप होणार आहे. अशा बाधित झालेल्या शेतकऱ्यांना आता लवकरात लवकर ही त्यांचं अनुदान त्यांच्या खात्यावरती जमा केलं जाणार आहे. आपण जर पाहिलं तर एप्रिल आणि मे यात झालेली गारपीट, त्याचबरोबर जून व जुलैमध्ये झालेली अतिवृष्टी, यात झालेले नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी अपलोड ह्या शेतकऱ्यांना KYC करण्यासाठी सांगितले जात आहेत. KYC केल्यानंतर शेतकऱ्यांना लगेच अनुदान वाटप देखील केलं जाणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, यापूर्वी सुद्धा आपण पाहिलं होतं की अकोला असेल किंवा बुलढाणा असेल, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा KYC करण्यासाठी आवाहन करण्यात आलेलं होतं. या शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवरती अपलोड सुद्धा करण्यात आलेल्या होत्या. यात नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची देखील नावे आलेली आहेत. एकंदरीत आपण जर पाहिलं तर नांदेड जिल्ह्यासाठी 6 लाख शेतकरी बाधित झालेले आहेत असून 420 कोटी रुपयाचा निधी हा GRच्या माध्यमातून त्यांना मंजूर देखील करण्यात आलेला आहे. त्यात एकंदरीत 6 लाख शेतकऱ्यांना या 420 कोटी रुपये वितरित होणं अपेक्षित आहेत. यात पहिल्या टप्प्यात नांदेड जिल्ह्यात 3,50,000 शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्यात आलेल्या आहेत. त्यासाठी साधारणपणे 250 कोटी रुपयाचं वितरण हे KYC झाल्यानंतर होणार आहेत. KYC करण्याचे वारंवार आवाहन देखील केले जात आहे. त्यात तालुकानिहाय व गावनिहाय याद्या तलाठ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या जात आहेत आणि त्याच्या माध्यमातून आपली KYC करायची आहे. परंतु त्यात काही बिघाड होत आहे, जसे की OTP न येणं किंवा पोर्टल न चालणं, या ज्या तक्रारी आहेत त्या आता प्रशासनाने देखील मान्य केलेल्या आहेत आणि त्यावर देखील दुरुस्तीचं काम सुद्धा चालू आहे. लवकरच ही KYC सुरू होईल आणि ज्या शेतकऱ्यांनी KYC करून जो नंबर मिळालेला आहे तो विशिष्ट नंबरसह KYC करायची आहे. तर KYC कशी करायची ही माहिती आपण या अगोदर एका व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेलीच आहे. तर अशा बाधित शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी KYC सुरू केली जाते. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.